नमस्कार मित्रांनो, बुलरनर मराठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण शेअर बाजारामधील असलेल्या कंपनीची रचना, त्यांचे प्रकार, त्यांचं कार्य कसं चालतं याबद्दल बेसिक माहिती घेणार आहोत. तर आता आपण शेअर बाजारातील कंपनीची रचना कशी असते ते बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले असतात की शेअर होल्डर. शेअर होल्डर म्हणजे कंपनीच्या हिस्स्यांचे मालक. म्हणजे कंपनीचा जेवढा जेवढा पण पैशाची कंपनी असते तेवढ्या तेवढ्या पैशाची ती कंपनी 1,00,000 हिस्से, 2,00,000 हिस्से, 3,00,000, 10,00,000, 15,00,000 असे हिस्से करते आणि त्याच हिस्स्यांना शेअर असे म्हणतात. आणि जो व्यक्ती तो शेअर घेतो त्याला कंपनीचा म्हणजे कंपनीचा तो 0.00005 किंवा 0.00006 या अशा पर्सेंटेजमध्ये तो त्या कंपनीचा एक प्रकारे मालकच होतो. शेअर होल्डर्स म्हणजे शेअरधारक व्यक्ती हा कंपनीचा मालक असतो. त्याच्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे आता ज्यांनी ज्यांनी शेअर घेतलेले तर त्यांच्याकडे संचालक मंडळ निवडण्याचा अधिकार असतो. तर ते ते शेअर होल्डर्स त्या कंपनी चालवण्यासाठी संचालक मंडळ निवडतात आणि ते संचालक मंडळ एक मॅनेजमेंट टीम तयार करतं, ज्याच्यामध्ये कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि दुसरे अधिकारी असतात, जे कंपनीच्या दैनंदिन काम बघतात आणि त्या कामासाठी जबाबदार असतात. त्याच्यानंतर कंपनीचे कर्मचारी म्हणजे आता कंपनीमध्ये काही वस्तू किंवा काही सेवा या निर्माण केल्या जातात आणि त्या विकल्या जातात. तर त्या पूर्ण वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी, विकण्यासाठी कंपनीचे वेगवेगळे कर्मचारी असतात. तर आता वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचे वेगवेगळे प्रकार आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोस्ट कॉमन कंपनी असते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर तुम्ही बघत असाल की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सगळ्यात कॉमन कंपनी आहे. तर याच्यामध्ये लिमिटेड या शब्दाचा अर्थ काय की लिमिटेड लायबिलिटी म्हणजे की लिमिटेड जबाबदारी. याच्यामध्ये काय असतं की कंपनीमध्ये जर काही पण घोटाळा झाला, काही झाला तर जे व्यक्ती ती कंपनी चालवतात त्यांच्या खाजगी संपत्तीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. म्हणजे की कंपनीचा कोणताही लॉस झाला तर त्या संचालक मंडळाच्या खाजगी संपत्तीतून ते वसूल केलं जात नाही. यालाच लिमिटेड लायबिलिटी म्हणतात. त्याच्यानंतर पब्लिक लिमिटेड कंपनी. ज्यावेळेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेअर मार्केटमध्ये जाते त्यावेळेस त्या कंपनीला पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणतात. नंतर पार्टनरशिप फर्म म्हणजे याच्यामध्ये 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून ती कंपनी तयार करतात. याच्यामध्ये त्या कंपनीची मालकी, तिची जबाबदारी, तिचा प्रॉफिट आणि लॉस ते जे पार्टनर्स आहेत त्यांच्यामधून वसूल केला जाऊ शकतो. सोल पार्टनरशिप म्हणजे याच्यामध्ये काय असतं की एक एकाच मालकीचा व्यवसाय, जसं की तुम्ही बघत असाल ना की प्रोप्रायटरशिप म्हणजे एक मालकीचा व्यवसाय. याच्यामध्ये जर नुकसान झालं तर तो व्यक्ती ती कंपनी चालवत आहे त्याच्याकडून त्याच्यातली वसुली केली जाऊ शकते. त्याच्यानंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखीच आहे, पण याच्यामध्ये भागीदारी आणि जी जबाबदारी आहे कंपनीची तर ती मर्यादित केलेली असते. आणि वन पर्सन कंपनी तर एकच व्यक्ती ती कंपनी चालवतो. याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड सारखंच याचा बेनिफिट आहे, पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवण्यासाठी तुम्हाला बरेच लोक, बरेच शेअर होल्डर्स, एक संचालक मंडळ असं मोठ्या व्यक्ती नेमाव्या लागतात. पण वन पर्सन कंपनीत म्हणजे तुम्ही एकच व्यक्ती ती पूर्ण कंपनी चालवू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पूर्ण सोयी किंवा त्याला लागू असलेले कायदे याला पण लागू होतात. आता आपण कंपनीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये दोन मुख्य प्रकारच्या कंपन्या असतात, एक सरकारी कंपन्या आणि खाजगी कंपन्या. सरकारी कंपन्या म्हणजे गव्हर्नमेंट कंपन्या, जसे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर LIC कंपनी आहे, भारत पेट्रोलियमची कंपनी आहे ज्याचा आपल्याकडे गॅस असतो. त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल भरत असाल किंवा गॅस घेत असतात. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी कंपन्या झाल्या. त्याच्यानंतर खाजगी कंपन्या याच्यामध्ये रिलायन्स आहे, टाटा आहे, HDFC आहे, इन्फोसिस आहे, भारती एअरटेल आहेत, या सगळ्या खाजगी कंपन्या. आता कंपनीचा जो प्रकार आहे, दुसरा प्रकार आहे, तर तो कंपनी किती मोठी आहे, त्या कंपनीकडे किती भाग भांडवल आहे, तर त्याच्यानुसार कंपनीचे 4 प्रकार पडतात. लार्ज कॅप कंपनी म्हणजे खूप मोठी कंपनी, त्याच्यानंतर मिड कॅप कंपनी, स्मॉल कॅप कंपनी आणि मायक्रो कॅप. लार्ज कॅप म्हणजे ज्याच्याकडं 20,000 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त भाग भांडवल आहे तर त्याला भारतातील लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. तर त्याचं उदाहरण रिलायन्स आहे, टाटा आहे, तर यांच्याकडे 20,000 कोटीपेक्षा पण जास्त कॅपिटल आहे. त्याच्यानंतर मिड कॅप कंपनी म्हणजे मध्यमवर्गीय कंपनी, याच्यामध्ये 5,000 ते 20,000 कोटीच्या दरम्यान मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे भाग भांडवल असते. याचं एक्झाम्पल अशोक आहे, पेज इंडस्ट्रीज आहे. स्मॉल कॅप म्हणजे छोट्या कंपन्या, ज्याचे VIP इंडस्ट्रीज आहे, सिम्फनी ज्याचे फॅन येतात.
त्याच्यानंतर मायक्रो कॅप कंपन्या म्हणजे ज्याचं भाग भांडवल 500 कोटीपेक्षा पण कमी आहे, आशापुरा इंडस्ट्रीज, धनुका ॲग्रोटेक. तर आता आपण भारतामध्ये 2 महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंज आहे ज्याच्यामधून तुम्ही शेअरची देवाणघेवाण करू शकता, एक BSE आणि NSE. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याचा निर्देशांक सेन्सेक्स आहे, आणि NSE ज्याचा निर्देशांक निफ्टी आहे. तर BSE वर टोटल बघा 5 ते 6,000 कंपन्या आहेत आणि NSE वर 2 ते 3,000 कंपन्या आहेत. तर BSE वर स्मॉल कॅप 2,964 आहेत, मिड कॅप कंपन्या 542 आहेत, लार्ज कॅप 296 आहेत. तर बघाल मोठ्या कंपन्या कमी आहेत, त्याच्यानंतर मध्यम कंपन्या आहेत आणि स्मॉल कंपन्यांची संख्या भरपूर आहे. तसंच आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लार्ज कॅप 162 आहेत, मिड कॅप 482 आहेत आणि स्मॉल कॅप ह्या 2,573 आहेत. बघा सर्व कंपन्या या NSE आणि BSE याच्यावर सहसा तुम्हाला सापडूनच येतील. असं काही वेगळं नाही की NSE वर वेगळ्या कंपन्या आहेत आणि BSE वर वेगळ्या कंपन्या आहेत. दोन्ही एक्सचेंजवर लिस्टेड असते, NSE आणि BSE वर. त्याच्यानंतर आता इकॉनॉमीचे जे वेगवेगळे सेक्टर आहेत त्याच्यानुसार कंपन्याची कसे प्रकार पडतात ते पाहू. म्हणजे ऑटोमोबाईल म्हणजे अशा कंपन्या की जे वाहनं बनवतात, वाहन आणि वाहनांचे पार्ट बनवतात, म्हणजे मारुती सुझुकी आहे, बजाज ऑटो आहे. त्याच्यानंतर बँकिंग सेवा देणाऱ्या कंपन्या जशी HDFC बँक आहे, ICICI बँक आहेत. त्याच्यानंतर कन्झ्युमर गुड्स म्हणजे अन्नपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या किंवा माणसाला जे घरात जनरल गोष्टी लागतात त्या म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर जी लक्स साबण बनवते, सनसिल्क शॅम्पू बनवते. त्याच्यानंतर ITC लिमिटेड, त्याच्यानंतर बार्ले आहे. तर या अन्नपेय बनवणाऱ्या कंपन्या. त्याच्यानंतर ऊर्जा कंपन्या म्हणजे जे तेल, वायू, वीज निर्मिती याच्याशी रिलेटेड, जसा की ONGC आहे, टाटा पॉवर आहे, रिलायन्स आहे. त्याच्यानंतर हेल्थ केअर म्हणजे की औषधे, रुग्णालय, वैद्यकीय उपकरणं बनवणाऱ्या कंपन्या जसे सन फार्मा आहे, अपोलो हॉस्पिटल्स आहे. IT कंपन्या म्हणजे सॉफ्टवेअर बनवणारे, हार्डवेअर बनवणारे जसं इन्फोसिस आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे, TCS. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बांधकाम, रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपन्या जसं लार्सन अँड टुब्रो आहे. त्याच्यानंतर कापड, स्टील, यंत्रसामग्री बनवणाऱ्या कंपन्या जसं की टाटा स्टील आहे. त्याच्यानंतर मनोरंजन, दूरचित्रवाहिनी म्हणजे चित्रपट बनवणाऱ्या कंपन्या जसं झी एंटरटेनमेंट आहे. वेगवेगळे टीव्हीचे जे चॅनल आहेत तर त्याच्यातल्या कंपन्या आहेत. त्याच्यानंतर औषधांचं उत्पादन करणारे म्हणजे सन फार्मा, सिप्ला. त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन कंपन्या म्हणजे आपल्या सिम कार्डवाल्या कंपन्या, वोडाफोन, आयडिया, टाटा डोकोमो याच्यासारख्या, भारती एअरटेल. तर आता आपण बघा कंपन्यांना फायदा कसा होतो, तर कंपन्या 2 टाईपचे उत्पन्न बनवतात. एक म्हणजे माल बनवतात किंवा काही सेवा देतात. तर आणि काही कंपन्या माल आणि सेवा दोन्ही देतात. आता माल बनवणाऱ्या कंपन्या म्हणजे टाटा स्टील जे की स्टील बनवतात, जसे रिलायन्स इंडस्ट्री जे की ऑइल आणि तुमचं हे बनवते, पेट्रोल बनवते. सेवा देणाऱ्या म्हणजे भारती एअरटेल. आणि हॉस्पिटल कसं सेवा देतात, ते काही कोणत्या गोष्टी विकत नाहीत. किंवा हायब्रिड म्हणजे ज्या मालही देतात आणि सेवाही देतात. तर आता कंपनीचे स्ट्रक्चर आपण जे बघितले तर त्याच्यामध्ये आपण समजा कंपनीचे आता शेअरचे प्रकार आपण बघणार आहोत. तर इक्विटी शेअर हे कंपनीच्या मालकीचं प्रतिनिधित्व करतात. ज्यांच्याकडे 51% जास्त शेअर असतील तर त्यांना कंपनीत मालकी मिळवता येते. त्याच्यानंतर प्रेफरन्स शेअर हे ना इक्विटीपेक्षा जास्त संपत्ती आणि लाभांशावर जास्त हक्क देतात. त्याच्यानंतर डिबेंचर म्हणजे अशी कर्ज रोखे की जे कंपनीचे कर्जाचे प्रतिनिधित्व करतात. बॉन्ड्स म्हणजे तुम्ही कंपनीला दिलेलं कर्ज. त्याच्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न, तर आता कंपनी 100 शेअर असेल तर त्याचे कसे ते शेअर कोणाकोणाला किती प्रमाणात वाटलेले असतात ते आपण बघणार आहोत. प्रमोटर म्हणजे ज्यांनी कंपनी पहिल्यांदा सुरू केली त्यांना प्रमोटर असं म्हणतात. तर आता भारतामध्ये प्रायव्हेट कंपनी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 75% प्रमोटर होल्डिंग ठेवू शकता. जर ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असेल तर 25% हिस्सा तुम्हाला सामान्य जनतेमध्ये त्या कंपनीचा शेअरच्या रूपाने वाटून द्यावा लागतो. गव्हर्नमेंट कंपनीमध्ये जरी ती लिस्टेड असेल तरी मॅक्सिमम प्रमोटर शेअर होल्डिंग ही सरकारची 97 ते 98% पण असू शकते. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डिंग म्हणजे संस्थात्मक शेअरधारक, ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड आणि पेन्शन फंड चालवणाऱ्या गोष्टी त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. त्याच्यानंतर पब्लिक शेअर होल्डिंग म्हणजे याच्यामध्ये वैयक्तिक गुंतवणूकदाराचे पण 2 आहे. एक आहे HNI आणि एक आहे रिटेल इन्व्हेस्टर. HNI म्हणजे अशा व्यक्ती ज्यांच्याकडं 8 करोडपेक्षा जास्त शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत. आणि सामान्य गुंतवणूकदार जे म्हणजे तुम्ही आम्ही. त्याच्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे परदेशी संस्था ज्या की भारतातील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. तर याच्यासाठी मॅक्सिमम लिमिट 24% आहे. 24% जास्त कोणत्याही कंपनीचे शेअर विदेशी संस्था या घेऊ शकत नाहीत.
तर आता कंपनीला बाबा तोटा झाला का फायदा झाला तर हे कसं कळणार? तर प्रत्येक कंपनी दर दर 3 महिन्यानंतर आपल्या नफा तोट्याचा अहवाल प्रसिद्ध करत असते आणि तो अहवाल ते कंपनीच्या वेबसाईटवर आणि NSE, BSE जसे जे स्टॉक एक्सचेंज आहेत तिथे पण तुम्हाला ते पाहायला भेटू शकतात. त्याला आपण क्वार्टरली रिझल्ट म्हणजे तिमाही निकाल असे म्हणतो. तर याच्यामध्ये रेव्हेन्यू म्हणजे कंपनीला मिळालेलं उत्पन्न, कंपनीला मिळालेला नफा, प्रति शेअर किती उत्पन्न झालं आणि नफा तोटा कोणकोणत्या याच्यामध्ये कसा झाला आणि त्याच्यामध्ये बॅलन्स शीट म्हणजे कंपनीची मालमत्ता, इक्विटीचा. तर याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहोत की ज्याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिसमध्ये या सर्व गोष्टी तुमच्या कव्हर होतील. तर त्याच्यानंतर अॅन्युअल जनरल मीटिंग म्हणजे प्रत्येक कंपनीची वर्षाला एक वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली पाहिजे. तसं तर आजकाल 3-3, 4-4 महिन्याला म्हणजे ज्या वेळेस हा क्वार्टरली रिझल्ट असतो म्हणजे दर दर 3 महिन्याला AGM होतेच. तर याच्यामध्ये कंपनीचा उद्देश तर म्हणजे कंपनीचं वार्षिक खातं किती आहे, किती कंपनीला प्रॉफिट झाला, किती लाभांश झाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये ह्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये सर्व शेअरधारक, संचालक मंडळ आणि चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे जे कंपनीचे लेखापरीक्षण करतात ते लोक हे सर्व उपस्थित असतात. आता आजकाल ह्या AGM ह्या फिजिकल राहिल्या नसून मोस्ट ऑफ AGM ह्या ऑनलाईनच झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये कंपनीचं काय काय चर्चा होते बाबा, तर वार्षिक कुठं कुठं आपल्याला खर्च करायचा आहे, काय काय नवीन सेवा करणार आहे कंपनी, कुठं कुठं खर्च करणार आहे, कुठं कुठून काय काय येणार आहे, तर त्या सर्व गोष्टींचं त्याच्यामध्ये चर्चा होते. त्याच्यानंतर आता कंपनीचं अकाउंटिंग कसं केलं जातं, पण याच्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. तर हे कंपनीचं अकाउंटिंग करायची जबाबदारी या कंपनीचा जो CA असतो किंवा त्या CAची जी कंपनी असते तर ती करत असते. तर या गोष्टीवर वेगळा व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्यावेळेस या सर्व गोष्टी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगेल. तर आता बघा, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की भारतातली प्रत्येक कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाही. भारतामध्ये अशा असंख्य कंपन्या आहे म्हणजे आता टोटल कंपन्या जर म्हणल्या तर त्याचा काही अंदाज लागू शकत नाही. त्या 1,00,000, 2,00,000, 10,00,000, 15,00,000, एखादा करोड पण भारतात कंपन्या असू शकतात. परंतु शेअर मार्केटमध्ये 5,000 ते 6,000 कंपन्याच फक्त लिस्टेड आहेत म्हणजे शेअर मार्केटमध्ये आहेत. आणि त्याच्यातही जसं आपण या व्हिडिओमध्ये पहिलं डिस्कस केलं की मोठी कंपनी, मध्यम कंपनी, छोटी कंपनी आणि अति छोटी कंपनी असं त्याच्यामध्ये प्रकार आहेत. तर आता कोणतीही कंपनी जर बऱ्यापैकी जर मोठी झाली तर तिला जर शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर बाबा त्याच्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया म्हणजे कोणकोणत्या पात्रतेच्या अटी आहेत. तर त्या कंपनीचं म्हणजे एकत्रित भाग भांडवल आहे तर हे कमीत कमी 100 ते 150 कोटीपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या कंपनीने कमीत कमी तिची 25% हिस्सेदारी ही सामान्य जनतेसाठी शेअरच्या रूपात खुली केलेली असलेली पाहिजे. त्या कंपनीचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड पाहिजे. त्या कंपनीने सतत नफा मिळवलेला पाहिजे. त्या कंपनीने कोणतेही म्हणजे झोलझपाटी किंवा कोणते घोटाळे त्या कंपनी शेअर मार्केटमध्ये येण्या अगोदर त्या कंपनीने केलेली नसली पाहिजे. आणि त्या कंपनीने पूर्ण ज्या कंपनीच्या रिलेटेड ज्या काही कायदे येतात त्याचं पूर्ण पालन केलेलं असलं पाहिजे. त्या कंपनीचं पूर्ण अकाउंटिंग व्यवस्थित असलं पाहिजे. या जर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर ती कंपनी भारताच्या शेअर मार्केटमध्ये तुम्हाला म्हणजे त्या कंपनीची शेअर विक्री करायला तुम्हाला दिसू लागते. तर आता ही कंपनी शेअर मार्केटमध्ये कशी जाणार तर ती IPOच्या माध्यमातून जाते. तर IPO बद्दल आणि ती कंपनी शेअर मार्केटमध्ये कशी जाते, IPO मध्ये कशी गुंतवणूक करतात त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही या गोष्टीसाठी बघू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला बुल रनर मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.